नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला हॉटेलचा फेमस पदार्थ म्हणजेच की स्टार्टर्स याला मोठ्यांचा चकना म्हणून सुद्धा खाल्लं जातं बरं का. महिलांची किटी पार्टी असो किंवा लहानांना बाहेरचं कुरकुरे देण्यापेक्षा असा मस्त कुकरचा एका शिट्टीत रेस्टॉरंट सारखा कुरकुरीत चना कोळीवाडा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता. प्लेटमध्ये ठेवता क्षणी झटक्यामधील संपतील इतकी मला खात्री आहे. पाहिलं ना मंडळी, बाहेरून काय मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून एकदम सॉफ्ट ज्युसी फ्लेवर. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा फेवरेट स्नॅक्स कसा बनवायचा लगेच पाहूया. तर मंडळी, हॉटेलसारखा कुरकुरीत चना कोळीवाडा बनवण्यासाठी आपल्याला अगोदर पूर्व तयारी करावी लागते. इथे मी 250 ग्राम छोले घेतलेले आहेत, म्हणजेच ह्याला की काबुली चणे सुद्धा बोललं जातं. असं करू नका की 1 तास कडकडीत पाण्यामध्ये गरम केलं की हे लवकर नरम पडतील, असं काही होत नाही. याला प्रॉपर भिजणं जास्त महत्वाचं आहे. इथे मी म्हणजेच की तुम्हाला माप तर सांगितलेलं आहे. पाव किलो आपल्याला काबुली चणे घ्यायचे आहेत आणि हे पाव किलोचं माप 5 ते 6 व्यक्तींसाठी पुरेसं आहे. तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे. आणि हो, माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. काबुली चण्यांना 12 ते 13 तास मी नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं आणि पाहू शकता चांगल्या प्रकारे टम्म फुगलेले आहेत. पण ह्याचा कडकपणा काही गेलेला नाही, हलकासा कडकपणा गेलेला आहे, म्हणजे 50% ह्याच्यामधला कडकपणा गेलेला आहे. बोटाने दाबत आहे तरी सहजासहजी हे तुटत नाहीत, म्हणजे मॅश होत नाही. आता काय करायचं आपल्याला, अगोदर ह्याच्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे. तर मंडळी, इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला भिजलेले काबुली चणे शिजवून घ्यायचं आहे. ह्याच्यामधलं पाणी वेगळं करत असताना 2 ते 3 वेळा पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपण सहसा काय करतो, छोलेची भाजी बनवताना भिजत टाकताना थोडंसं सोडा वापरतो. सोडा वापरल्याने काय होतं, थोडासा या छोल्याला नरमपणा येतो, म्हणजेच की ह्या काबुली चण्याला नरमपणा येतो. तसं करू नका, फक्त नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. आणि ह्याला कुकरमध्ये शिजवून घेणं सुद्धा जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं नसेल तर काय करायचं, थोडासा वेळ लागेल. 15 मिनिटं आपल्याला पाण्यामध्ये ह्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. आणि थोडेसे शिजले की नाही हलकसं हाताने मॅश होतं, म्हणजे आपल्याला जास्त ह्याला शिजवायचं नाही. जसं आपण छोलेची भाजी बनवतो ना, एकदम प्रॉपर शिजवून बनवतो तसं शिजवायचं नाही आपल्याला ना, जास्त कच्चे ठेवायचं आहे. मध्यम टाईप मध्ये ह्याला शिजवून घेणं जास्त महत्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे. असं बुडेल इतकं पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. झाकण लावायचं आहे. गॅसला मंद ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, गॅसला मंद ठेवून कुकरला 1 शिट्टी द्यायची आहे. आता तुमचं कुकरचं प्रमाण तुम्हाला कळत असेल, कुकरला किती शिट्ट्या दिल्यानंतर कोणतेही जिन्नस ह्याच्यामध्ये शिजलं जातं. माझ्या कुकरमध्ये मी फक्त 1च शिट्टी देणार आहे आणि मध्यम टाईप मध्ये ह्याला शिजवून घेणार आहे. ना जास्त कच्चेपणा राहायला पाहिजे, ना जास्त एकदम गळायला पाहिजे. मध्यम टाईप मध्ये ह्याला शिजवून घेतलं तर एकदम प्रॉपर रिझल्ट येणार, हॉटेल सारखा एकदम कुरकुरीत होणार. म्हणून मी गॅस मंद ठेवून 1 शिट्टी लावून घेत आहे. तुम्ही 2 शिट्टी लावून घ्या, 3 किंवा 4 शिट्टी अजिबात लावायची नाही. कुकरची 1 शिट्टी झाली पण, आणि कुकर मधली पूर्ण हवा निघून गेली आहे आणि कुकर थंड झालेला आहे. झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे हे काबुली चणे प्रॉपर भिजले आहेत की नाहीत, म्हणजेच की शिजले आहेत की नाहीत. पाहू शकता बरोबर हाताने मॅश होत आहेत, पण इतकेही मॅश होत नाहीत. आतून हलकेसे कडकच आहेत, म्हणजेच की ह्याला आपल्याला फक्त 80 ते 90% शिजवून घ्यायचं आहे. म्हणून कुकरच्या एका शिट्टीमध्ये जास्तीत जास्त 2 शिट्ट्या लावून घ्या. तुम्ही 2 शिट्ट्या कुकरला लावून घेत असाल तर गॅस फास्ट करू शकता. आणि तुम्ही एका शिट्टीमध्ये एक काबुली चणे शिजवून घेत असाल तर गॅस एकदम स्लो करायचा आहे. आता काय करायचं, असं एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशी गाळणी ठेवायची आहे. उंचीवर राहायला पाहिजे आणि संपूर्ण काबुली चणे या गाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. ह्याच्यामधलं पाणी पूर्ण निघून जायला पाहिजे. वाटलंच तर तुम्ही कॉटनच्या कपडामध्ये ह्याला बांधून ठेवू शकता, म्हणजेच की बाहेरून एकदम कोरडे पाहिजेत बरं का. म्हणून मी काय केलेलं आहे, असं उंचावर ही चाळणी ठेवलेली आहे. एक 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे, म्हणजे संपूर्ण पाणी निथळून जाईल आणि चांगल्या प्रकारे हे कोरडे होतील. पंख्याखाली ठेवा, सुकायला पाहिजे. मधून तर सॉफ्ट राहणारच, मधून काहीच करू शकत नाही. मध्ये पाण्याचा अंश थोड्या प्रमाणात राहणारच आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर मंडळी, चना कोळीवाड्यासाठी कोणते जिन्नस आहे ते पाहून घेऊया. सर्वात प्रथम इथे आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ पाहिजे. अशी कोणतीही वाटी सेट करून घ्यायची आहे. माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही. आणि त्याचबरोबर 1 वाटी चण्याचं पीठ म्हणजेच की बेसन पाहिजे. आणि त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला कॉर्नफ्लॉवर पाहिजे, म्हणजेच की
मक्याचं पीठ, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर सेम क्वांटिटीमध्ये तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर जागी थोडंसं तांदळाचं पीठ वाढवून घेतलं तरी काही हरकत नाही. 4 ते 5 चमचे आपल्याला तेल पाहिजे. पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे तेल घ्या. आता मसाले बघूया. मसाल्यामध्ये इथे मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, सोबतच अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे लाल काश्मीरी तिखट आहे. ही तिखट नसते बरं का, फक्त रंग चांगला येण्यासाठी आहे. तुम्ही वाटलं तर घरगुती लाल तिखट वापरू शकता. जास्त तिखट असेल तर अर्धा ते 1 चमचा वापरा. चवीनुसार नॉर्मल मीठ, 1 चमचा काळं मीठ, चव चांगली येते, आणि अर्धा चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही 1 ते 2 लिंबाचा रस वापरलं तरी चालेल. आता आपण पुढची स्टेप पाहूया. तर इथे एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला या 5 चमचा तेलामध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे. म्हणजे संपूर्ण तेल नाही घ्यायचं आहे, फक्त 3 चमचे आपल्याला याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण काही मसाले मिक्स करू. अगोदर काश्मीरी तिखट संपूर्ण टाकायची आहे, आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, काळी मिरी पावडर, धने पावडर, गरम मसाला, साधं मीठ चवीनुसार, काळं मीठ, आमचूर पावडर टाकल्यावर या सर्व जिन्नसांना तेलामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण पूर्ण नाही वापरायचं, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही वाटलंच तर बटर सुद्धा वापरू शकता. बटरला मेल्ट करून घ्या आणि त्याला थंड करून मग वापरा, तुम्हाला हुबेहूब हॉटेल सारखं पाहिजे असेल तर. आणि बटर सगळ्यांकडे घरी अवेलेबल नसतं आणि हे मसाले सर्वांकडे अवेलेबल असतात, म्हणून तुम्ही तेलामध्ये हे मसाले असं एकजीव करून घेतलं तरी चालेल. असं चांगल्या प्रकारे तेलामध्ये सर्व मसाले एकजीव झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण बेसन काढून घ्यायचं आहे, तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर. आता या सर्व जिन्नसांना मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तांदळाच्या पिठाच्या जागी तुम्ही मैदा वापरू शकता किंवा संपूर्ण तुम्ही मैद्याने बनवलं तरी काही हरकत नाही, पण मैदा शरीराला हेल्दी नसतं, म्हणून मी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि 2 चमचे फक्त कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. कॉर्नफ्लॉवर का वापरायचं आहे? कुरकुरीतपणा तर येतोच, शिवाय कोटिंग चांगली लागते चण्याला, म्हणून इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर वापरणं गरजेचं आहे. थोडं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. तर मंडळी आपण पाहू शकता पिठामध्ये मसाले चांगले लागलेले आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे. आता इथे एक जिन्नस मी तुम्हाला दाखवायचा राहूनच गेला बरं का. तो जिन्नस आहे अर्धा ते 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही ओवा नाही वापरलं तरी चालेल, पण चव चांगली येते म्हणून इथे असं ओवा घ्यायचा आहे आणि हाताने असं क्रश करून टाकायचं आहे, म्हणजे ओव्याचा फ्लेवर संपूर्ण चना कोळीवाड्यामध्ये उतरायला पाहिजे. आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदाच जास्त पाणी टाकायचं नाही. थोडं थोडं पाणी टाकत एकजीव करत जायचं आहे. आपल्याला सैलसर बॅटर बनवायचं आहे, घट्ट तर नाहीच आणि पातळ सुद्धा नाही. ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही नंतर पाहू शकता. आणि थोडं थोडं पाणी टाकल्याने फायदा काय होतो, असं आपल्याला गाठ्या मोडत जायचं आहे. गुठळ्या अजिबात बनायला नाही पाहिजे, एकदम गुळगुळीत बॅटर बनायला पाहिजे, म्हणून असं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. संपूर्ण एकदाच पाणी टाकलं तर बॅटर पातळ होईल आणि रेसिपी 100% चुकणार, म्हणून इथे थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर मंडळी पाहू शकता थोडं थोडं पाणी वापरून असं गुळगुळीत बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि एकदम सैल बॅटर आहे बरं का. पाहू शकता रिबिन कन्सिस्टन्सी आहे. ह्यापेक्षा जास्त पातळ झालं असेल, म्हणजे चुकून तुमच्या हातातून पाणी जास्त पडलं असेल तर तुम्ही बेसन किंवा तांदळाचं पीठ वाढवू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर वाढवू शकता आणि असं परफेक्ट आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. कोटिंग लागायला पाहिजे चण्याला. आता हॉटेलचे काय करतात, कोळीवाड्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस वापरतात, त्याच्याने चव थोडी वेगळीच येते आणि कुरकुरीतपणा जास्त टिकून राहतो. तो सिक्रेट जिन्नस आहे. जितक्या क्वांटिटीमध्ये हे मी मसाले आणि पीठ घेतलेलं आहे त्यानुसार चिमूटभर इथे खायचा सोडा वापरत आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही वापरायचं असेल काही हरकत नाही, पण कुरकुरीतपणा जास्त वेळ टिकून राहण्यासाठी इथे मी सोडा वापरत आहे. 4 ते 5 तासापर्यंत हा कुरकुरीतपणा टिकून राहू शकतो आणि तुम्ही सोडा नाही वापरला तर अर्धा ते 1 तास टिकून राहणार. चांगल्या प्रकारे या पिठामध्ये सोडा एकजीव करायचा आहे आणि हलक्या हाताने 1 ते 1.5 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचा आहे, म्हणजे सोडा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. तर पाहू शकता मंडळी पीठ एकदम हलकं फुल झालेलं आहे चांगल्या प्रकारे फेटल्यामुळे आणि थोडा ऍक्टिव्ह सुद्धा झालेला आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. ह्यापेक्षा ना जास्त पातळ बनवायचं आहे ना जास्त घट्ट बनवायचं आहे. आता काबुली चण्याचं संपूर्ण पाणी नितळून गेलेलं आहे. संपूर्ण काबुली चणे या पिठामध्ये टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हलक्या हाताने एकजीव करायचा आहे. फेटणीने जमत नसेल तर एखादा चमचा घ्या आणि त्याच्याने चांगल्या प्रकारे कोटिंग लागायला पाहिजे. तर मंडळी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये काबुली चणे कोटिंग झालेले आहेत. असं चांगल्या प्रकारे एकजीव करणं फारच महत्त्वाचं आहे. आता 10 ते 12 मिनिटं ह्याला असंच ठेवून टाकायचं आहे. मॅरिनेशन एकदम परफेक्ट येईल. काबुली चणे परफेक्ट मॅरिनेशन झालेले आहेत. आता तळायचं कसं, आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं आहे. फक्त धूर निघू देऊ नका आणि गॅसला आपल्याला मंद करायचं नाही,
मध्यम करायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर, तेल कमी गरम असलं की कोटिंग निघणार, काबुली चण्यामध्ये पाणी सुद्धा असतं, त्याच्याने नरमपणा जास्त येणार. म्हणून तेल इथे परफेक्ट गरम होणं जास्त महत्वाचं आहे. काबुली चणे सोडायचे आहेत, एकाच ठिकाणी सोडायचं नाही बरं का. जसं मी तुम्हाला दाखवत आहे, माझी बायको तळून दाखवत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे काबुली चणे सोडायचे आहे. गॅस अजिबात मंद करू नका, मध्यमच ठेवायचा आहे. आणि जोपर्यंत ते तेलामध्ये पोहत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा किंवा झारी चालवायची नाही. काही सेकंदामध्ये तेलामध्ये चना कोळी फ्राय पोहायला लागलेला आहे. आता आणखीन आपल्याला 2 मिनिटापर्यंत मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि चांगला रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचा आहे. तर मंडळी, सुरुवातीपासून आतापर्यंत 2 ते 2.5 मिनिटं झालेली आहेत तळायला. आणि तुम्हाला झारीला जाणवतच असेल हलकासा कुरकुरीतपणा आलेला आहे. आता इथे गॅस फास्ट करायचा आहे. फक्त 30 ते 40 सेकंदापर्यंत पुन्हा तळून घ्यायचा आहे. आणखीन चांगला याला कुरकुरीतपणा येईल. गॅसला मध्यम फास्ट करून 3 ते 3.5 मिनिटापर्यंत मस्त रंग येईपर्यंत, कुरकुरीतपणा येईपर्यंत मी याला तळून घेतलेला आहे. अजिबात कोणी ओळखू शकणार नाही की हे तुम्ही घरी बनवलेलं आहे. अशा पद्धतीने एकदा चना कोळीवाडा बनवून तरी पहा. पैज लावतो, सर्वजण हेच म्हणतील हॉटेलमधून विकत आणलेला आहे. ही एक बॅच मी तळून घेतलेली आहे. ह्यापेक्षा जास्त तळून घ्यायचं नाही, नाहीतर काळे होतील किंवा करपतील. आणि दुसरी बॅच तळताना एक महत्वाची टिप देतो, तेलचं टेम्परेचर कमी झालं असेल पुन्हा त्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्या आणि मग गॅस मध्यम करा आणि पुन्हा तळून घ्या. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला लसूण तळून दाखवतो. झारीमध्ये आपल्याला लसूण काढून घ्यायचा आहे. अशा लसणाच्या मोठ्या मोकळ्या पाकड्या काढून घ्यायचा आहे आणि झारी तेलामध्ये बुडवायची आहे. जास्त ओव्हर कुकिंग होत असेल तर झारी वर काढायची आहे, मग पुन्हा तेलामध्ये बुडवायची आहे. अशाच पद्धतीने तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेऊ शकता. चव चांगली येते चना कोळीवाड्याबरोबर हे सुद्धा खाल्ल्यावर. तर मंडळी, आपण पाहू शकता चना कोळीवाडा संपूर्णपणे तळून तयार आहे. असं आपल्याला मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कोळीवाडा काढून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर असं काळं मीठ टाकायचं आहे आणि सोबतच चटपटीत चव येण्यासाठी इथे चिमूटभर असं चाट मसाला टाकायचा आहे. 3-4 टप्प्यामध्ये असं आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे, म्हणजे खाण्यासाठी आणखीन चटपटी लागेल. हुबेहूब हॉटेल स्टाईल हा चना कोळीवाडा बनून तयार आहे. आणि इतका कुरकुरीत झालेला आहे मंडळी, काय बोलू मी तुम्हाला. बाहेरून जबरदस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून एकदम सॉफ्ट. मी तुम्हाला एक खाऊन दाखवतो, त्याच्या आवाजावरून तुम्ही ओळखू शकता. पाहिलं ना मंडळी, आवाज काय एकदम कुरकुरीत आलेला आहे. हा चना कोळीवाडा उन्हाळ्यामध्ये नक्की मुलांसाठी बनवा. बाहेरचं स्नॅक्स खाणं सोडून टाकतील आणि लहानच काय मोठे देखील आवडीने खातील. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.